तर आपण आळंदीमध्ये जाणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। माऊलींच्या पालखीचा आज पंढरपूरकडे प्रस्थान असणार आहे आणि याच ठिकाणी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत। तयारी संपूर्ण झालेली आहे आणि ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत आता वारकरी जे आहेत ते आता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत। थोड्याच वेळामध्ये माऊलींची पालखी अर्थात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे तिचं प्रस्थान होणार आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावलेली आहे। संपूर्ण आळंदीचा परिसर आहे तो विठ्ठलाच्या जयघोषाने, कीर्तनाने आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने भारून गेलेला आहे। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अगदी काही वेळामध्येच आता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। एक एक टप्पा या पालखीचा आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला देखील मिळणार आहे आणि माऊलींचं असं हे लोभस रूप, तेजस्वान रूप प्रत्येक वारकरी आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा सामावून घेतो आहे। अगदी काही क्षणामध्ये ही पालखी जी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराज त्यासोबतच तुकाराम महाराज यांच्या पालखी ज्या आहेत त्या पंढरपूरकडे प्रस्थान होतील। आषाढी वारी जी आहे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भागवत धर्माची पताका या वारीच्या माध्यमातून प्रत्येक वारकरी फडकावत असतो आणि आता आळंदीचा हा सगळा जो परिसर आहे तो वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाने भरून गेलेला आहे। आपण अपडेट जाणून घेऊयात। नाजिम मुला आपल्यासोबत आहे। नाजिम, आळंदीतलं काय नेमकं वातावरण आहे, कसं वातावरण आहे, तू अनुभवतोयस, या वातावरणाबद्दल देखील सांगशील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिकडे पोहोचल्याचं समजतंय। इथं अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आता या ठिकाणी आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा आता या ठिकाणी सुरू होतोय। स्वतः मुख्यमंत्र्यांना सुद्धा इथला उत्साह पाहून त्यांनाही मोह आवरलेला नाहीये। ते सुद्धा वारकऱ्यांमध्ये सहभागी झाले, त्यांच्या समस्या सुद्धा त्या ठिकाणी जाणून घेत आहेत। गेली अर्धा तास ते इथं आलेले आहेत आणि ते विविध वारकऱ्यांशी संवाद सुद्धा या ठिकाणी साधतायत। आता त्यांनी मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी आता त्यांच्या हस्ते पूजा जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। सगळा प्रस्थान सोहळा जरी त्यांच्या उपस्थितीत पार पडणार नसला तरी एक पूजा जी आहे ती प्रस्थानाच्या दरम्यानची त्यांच्या हस्ते पार पडण्यासाठी आता ते मंदिरात या ठिकाणी गेलेले आहेत आणि बाहेर आपण बघतोय की ज्या मानाच्या 56 दिंड्यांना मुख्य मंदिरात प्रवेश दिला जातो त्यांच्यातला उत्साह सुद्धा मुख्यमंत्री येण्यानं आणखी शिगेला पोहोचलेला आहे। टाळ मृदुंगाचा गजर, हातात भगवी पताका, डोक्यावरती तुळशी आणि मुखात हरिनामाचा गजर करत हे वारकरी आता या ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात अतिशय तल्लीन झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा या ठिकाणी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री आता या मंदिरामध्ये गेलेले आहेत। एकीकडं आज या ठिकाणी माऊलींच्या पादुकांवरती या ठिकाणी प्रस्थान सोहळा पार पडतोय, तर दुसरीकडं वारकरी मोठ्या उत्साहानं या सगळ्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचा हा जो उत्साह आता आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय तो पुढचे 17 दिवस म्हणजे आषाढी एकादशीला जोपर्यंत पालखी पंढरीत दाखल होत नाही, विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवत नाही तोपर्यंत त्यांचा हा उत्साह असाच आपल्याला पाहायला मिळतो। कोणताही थकवा त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवत नाही, कारण मुखात हरिनामाचा जप जेव्हा सुरू असतो तेव्हा सगळा थकवा दूर होतो। अशी एक भोळीभाबडी भावना या सगळ्या वारकऱ्यांची असते आणि त्याच अनुषंगाने ते या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतात, कारण सगळ्यांना आस लागलेली असते ती पांडुरंगाच्या भेटीची। नाजिम, हा जो प्रस्थान सोहळा असतो तो प्रस्थान सोहळा कशा पद्धतीने पार पडतो, कुठले कुठले कार्यक्रम असतात, कारण की दिंड्या पताका वैष्णव नाचती हे आम्ही याची देही याची डोळा पाहतोय, तू अनुभवतो सुद्धा आहेस आणि त्यानंतर कलश जेव्हा या मंदिराचा हालतो त्यानंतर पालखी प्रस्थान ठेवते असं म्हणतात। आत्ता साधारणपणे काय नेमका कार्यक्रम होतो आहे आणि पालखी कधीपर्यंत प्रस्थान ठेवेल? 4 वाजता या सगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या
मुख्य मंदिरामध्ये आलेल्या आहेत. ज्या मानाच्या दिंड्या असतात 56 दिंड्या त्या आतमध्ये येतात आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने पावल्या खेळतात आणि हरिनामाचा गजर या ठिकाणी करतात. त्याच वेळेला मुख्य मंदिरामध्ये पादुकांवरती या ठिकाणी अभिषेक केला जातो. पालखी प्रस्थानासाठी ज्या पद्धतीनं पूजा होते ती महापूजा सुद्धा यानंतर पार पडते आणि याच पूजेसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अनेक आमदार खासदार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ही पूजा जी आहे ती महत्वाची आता आतमध्ये सुरू झालेली आहे आणि ही पूजा सुरू असताना बाहेर मोठा उत्साह असतो, कारण याच क्षणाची वाट हा सारखा सगळा वारकरी संप्रदाय जो आहे तो गेली वर्षभर या ठिकाणी पाहत असतो. कारण यामधून त्यांना एक मोठा उत्साह, ऊर्जा या ठिकाणी मिळते. जी ऊर्जा पुढची वर्षभर ते शेतात राबताना या ठिकाणी त्यांना कामी येत असते आणि त्याच अनुषंगाने आता इथं प्रस्थानाची पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. सकाळपासून वेगवेगळे कीर्तन, काल्याचं कीर्तन हे महत्वाचं असतं, ते कीर्तन पार पडलेलं आहे. त्यानंतर विविध पूजा म्हणजे पालखी सजवण्यापासून ते अगदी रथ सजवण्यापर्यंत सगळं लगबग जी आहे ती या आळंदी नगरीमध्ये, अलंकापुरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आता सगळे वारकरी हे मुख्य मंदिरात आलेले आहेत, कारण त्यांना याच क्षणाची ते वाट पाहत होते. त्याची प्रस्थानाची सोहळा जो आहे तो ऐतिहासिक सोहळा इथं आता सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी मंदिरात आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रस्थानाची पूजा जी आहे ती या ठिकाणी पार पडते आणि त्यामुळं या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आपण मोठा उत्साह पाहतोय. कुणी फुगड्या खेळतंय, कुणी टाळ मृदुंगाचा गजर करतंय, कुणाच्या मुखामध्ये हरिनामाचा जप आहे. तुळशी गुंडाने घेतलेल्या महिला ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. कारण पुढे या उत्साहातून जे ऊर्जा मिळते ते पुढचे 17 दिवस त्यांना कायम ठेवायचे असते, कारण या 17 दिवसामध्ये त्यांना नक्कीच तेव्हा अवघ्या काही क्षणामध्ये आता माऊलींची पालखी जी आहे ती आता प्रस्थान ठेवणार आहे आणि याच पालखी संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत माझा विठ्ठल माझा वारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि वारी विशेष माझा विठ्ठल माझी वारी हा कार्यक्रम एबीपी माझावर पाहायला विसरू नका. तुर्तास छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर काही महत्त्वाचे अपडेट्स पाहत राहा. टी टाइम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.